इथे मानेला काय झालंय? कुठे कुठे काय झालंय? असं काय झालंय? काळ काळा काळे काळे डाग कसले आले असे? म्हणजे कसं आलं पण मला काय? दिसलं नाही. वरती मान बघू. हा मग कुठे कुठे आलं? इथे पण आहे. इथे इथे कसले डाग आलाय ते? म्हणजे एकदम वेगळं वाटतंय. हो. टॅनिंगचं नाही नाही नाही. असं अचानक कसं झालं? हॅलो अँड वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग गाईज. तर गुड इव्हनिंग आणि गुड इव्हनिंगची आमची सुरुवात चहाने सुरुवात होते आता. खूप दिवसांनी चहा पितोय आम्ही आज. काही पण आहे का? हा मग किती दिवस झाले मध्ये गॅप पडला. अरे बाबा खूप मोठा नुकसान झाला. गॅप पडला म्हणजे खूप मोठा नुकसान झाला असं तिचं म्हणणं आहे नाही का? आहे ते आहे मॅडम. चहा म्हणजे जीव की प्राण. चहा पाहिजे. चहा तुम्ही किती वेळा द्या तरी चालेल पण मी म्हणू कंट्रोल. चल चल. हो 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 बरोबर आहे. तर मलाच माहित आहे. सकाळ आणि संध्याकाळ बस त्यात मी खूप खुश आहे. पण मी तो एकच टाइम कधीतरीच संध्याकाळी फक्त देतो. बाकीचा जर चोरून कधी सकाळी पिला तर पिला नाही तर नाही नाहीतर नाहीच. चोरून पिते 100% पिते मला माहित आहे ना. पण मी म्हणून बंद केलंय आता खूप दिवसानंतर. माझी पण कधी कधी होते इच्छा आणि व्हायला पाहिजे म्हणून मग मी सांगितलं आज काय चहा बनवू. हा जरा बरा वाटला. तिकडे दीक्षाने कपडे लावलेत. पाण्याचा आता काय प्रॉब्लेम नाही. पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आपल्याकडं. पाणी आता 24 तास चालू झाला परत. तर आता चहा पितो आम्ही आणि नंतर मी आणले मच्छी तुम्हाला दाखवतो. आणि दीक्षाला आवडतो गुड डे चहामध्ये. मला आवडतो विटामारी आणि दोघांना पण आवडतो टोस्ट. आम्ही तसं मिळून खातो. टाइमपास काय टेन्शन घ्यायचं नाही. खायचं प्यायचं मजा करायची नाही. हा तर या आता चहा प्यायला. थोड्या वेळानंतर मग बोलू आपण नाही का. सध्या चहा पितो जरा टी व्ही बघतो खूप दिवसानंतर. अरे खूप खूप दिवसामधून मी दीक्षा चालू असते म्हणजे गाणी ब्लॉग्स चालू असते. चला या मग चहा प्यायला. तर गाईज आता आपण येतोय किचन मध्ये. दीक्षा मगाशी गार्डन मध्ये गेली होती फ्रेंड सोबत. तिला टाइम झाला पण काय नाही एवढा काय टाइम नाही झाला असतं. चहा पिला लगेच भात झाला. चपाती होती सकाळची आपली. अच्छा आता फक्त भाजी. आपण इथे आज वाव आणले. हे बघा पिवली वाव भेटली ना आज. हा आज जरा पिवली वाव भेटली. दीक्षाला फोन केला लगेच काय आणणार. बागडे पण होते छोटे छोटे मस्त होते. खूप गरमीचे ते बागडे ना गरम पडतात. नाही चांगले का जाऊ दे मग. गरमीचे गरम पडतात ते. हा मग वाव पण चांगली होती. मला चांगली दिसली म्हणून मग बोललो वाव घ्यायची का. तर वाव पण बरेच दिवस खाल्ले ना. पण आपण मच्छीच खाल्ली नाही बरेच दिवस. खाल्ली नाही ना बरेच दिवस भेटतच नव्हती ना. हा म्हणून आपण खाल्ली नव्हती. कारण गरमी चांगली येत नव्हती ना आता म्हणून. दुसरं काय नाही. आता भेटली चांगली तर आज मस्त खाऊ आपण. नाही आपलं काय ना काय आपल्याला नॉनव्हेज करमत नाही ऍक्च्युली. असं आहे काय नसला ऑप्शन तर आपण चिकन आणतो नाही. अरे मटनचा आपला योगायोगच होते. येत नाही अजून सध्या तरी. हा मटन खायची एवढी इच्छा होते. मटन कसं दुपारी खाल्लं ना तरच बरं. ते रात्रीचं ना हेवी होतं खूप. हा ना पचत नाही. तेच ना. आणि जरी खाल्लं तरी पण मग लवकर जेवलं का मग बरं जरा म्हणजे थोडस बरं वाटतं ना. तेच ना. असं आता बघूच एखाद दिवस येईल टाइम तसा. तर इथे आम्ही भात केला आता आणि इकडे आहे चपाती ना. सकाळची ना बाकी त्याला वेज घालायचं ना. चांगली आहे चपाती पण. आणि थोडी शिली झाली का ती मस्त लागते आणखी. आणि मच्छीच्या सोबत एक नंबर लागते. त्याला पण सवय लागली तसं नाही पण चांगला नसतंय ते. चांगला नसतंय. खायला ठीक आहे खायला वाटते. चांगली गोष्ट नेहमी हानिकारक असते. बघाय चांगली गोष्ट नेहमी हानिकारक असते. सगळीच गोष्ट हानिकारक आहे आजच्या जमान्यामध्ये. अरे फ्रुट्स मुळे तर आपण किती भीती निर्माण झाले हा फ्रुट्सची. तर कलिंगड खाल्ले ते घरचे सगळे वारले ते. तेव्हापासून म्हणजे आम्ही विषय सोडून दिला फ्रूटचा.
भीतीच वाटायला लागली नाही का? भीती वाटते ना. हा ग्रीन वाटण केलंय. तर काय नाही, नॉर्मल आपले आहे तसंच मच्छीची करी वाहणार आहे आणि तोपर्यंत मी आंघोळ करून घेतो नाही का, पाणी मध्ये भरोसा फ्रीज साफ केला ना आपण? मी केला का? मग किती मस्त साफ झालं एकदम. आणि भरलेला पण असतो ना पूर्ण आपला. थोडा खाली झालाय कारण आपण जास्त काय आणलं नाही ना आपण. आणि इकडे गाणी चालू आहेत. तर गाईज आम्ही मस्त आंघोळ करून फ्रेश होऊन एकदम लय बरा वाटला यार. गरमी पण एवढी वाढले नाही का. आणि इथे आमचा रस्सा तयार होतो एकदम वावेचा. फ्राय पण केली असती पण नको नाही का, मूड नाही झालं ना. भाजीच खाऊ. भाजीच खायची. गरमी पण तेवढीच आहे ना, गरमी तेलकट वेलकट पण नाही खावं नाही का. तसं काय आपण खायचं राहिलो. हो खायचं राहिलं तसं काय. हो काय खातच नाही तसं काय आपण नाही का. जरा बरा वाटला. लाईट मुलं पण जास्त त्रास होतो गरमीत नाही का. किचन मध्ये बघितलं किती गरम होतंय. हो ना. किचन मध्ये तर फारच जास्त गरम होतंय. हवा इकडे खिडकी पण पूर्ण उघडी ठेवली तरी पण गरम होतंय. मग हवा जरा पण येत नाही कारण आपण काय आपण मध्यभागी आपली बिल्डिंग आहे. 14 बिल्डिंग आहेत एक जागेवर. आपली 4 नंबर आपली बिल्डिंग आहे. त्यापुढे असं हवा कुठूनच पास होत नाही का. अजिबात पास होत नाही हवा कुठूनच. असं झालंय. तर आता बघू आता ते म्हणून आम्हाला पटकन हॉलमध्ये यायला लागते परत असं आहे. दीक्षा लगेच येऊन फॅन खाली लगेच येऊन बसते. गरमी फार ना कठीण असं आहे. तर रिमोट कुठे आहे? काय माहिती कुठे. इथेच आहे. टीव्ही पण बघतो मध्ये मध्ये आणि फॅन खाली पण लगेच बसायला लागतं ना. असं रिमोट फॅन खाली पण पटकन बसायला लागतं आणि मग असं त्रास होतो पटकन. आणि फॅन एकदम फासट ठेवायला लागतो एकदम. असं आलंय. इथे मानेला काय झालंय? कुठे इथे काय झालंय? असं काय झालंय? काळ टॅनिंग असेल. हो असे काय टॅनिंग असते काय झालं? टॅनिंग हे बघ. असे काळे डाग कसले आले असे? म्हणजे कसे आलेत पण मला दिसलं नाही. वरती मान बघू. मग कुठे आलेत? इथे पण आहे. इथे कसले डाग आले ते? म्हणजे एकदम वेगळं वाटतं का? हो. टॅनिंगचं नाही. असं अचानक कसं झालं? अचानक आलं? मला पण दिसलं माहित नाही का. मी पण नाही बघितला आज तर. काय माहिती काय बघितलंच नाही काय एवढे दिवस? नाही ना. हो नाही ना. सिरियसली इकडे आहे का खास वगैरे काय येत नाही त्याला? मग कसलं आहे ते? इकडे का? पण लक्ष नाही. हो रोज आंघोळ करतात तयारी करतात तेव्हा नाही लक्ष. अरे सिरियसली रिसेंटली झाला असेल. मला नाही माहिती काय झालं अचानक. एवढा म्हणजे काय विचित्र वाटतो एकदम. मग दिसून येतो. मग काळे डाग आहे. सिरियसली का? एक मिनिट इकडे बघू आरशामध्ये. रे हे काय झालं अचानक? इकडे पण झालंय. मग एवढे दिवस तयारी करता काय? अरे नाही काय असं मला वाटतं. असं होत असेल ना मानेचं असं पूर्ण व्हायला पाहिजे ना. तेवढ्याच जागेवर कसं स्पेसिफिक झालं हे काय? मागे मग इकडे झालेलं बघ मला. मागे इकडे झालेलं. तेव्हा पण असे डाग झालेले बघ. पण ते गेले होते नंतर. ते गेले आता ते नाही दिसत. हे अचानक मानेवर हे पण तसेच आहे काय माहिती नाही. त्याला मी अशी हालत आणि ते नाही का लावायचो हालत वगैरे थोडी ओली करून. तेव्हा ते गेले अचानक असते. मग आता याला कसं काय आला अचानक मला नाही माहिती. उन्हाचा म्हणून असं झालं ना गरमी म्हणून. अरे असं दाखवायला लागेल त्याच्यामुळे असं करून ना माणसाला मजा सुचते. अरे पण माझं लक्षच नाही सिरियसली. कुठपर्यंत आहे? इकडे काय असं गोल आहे का? तेवढंच आहे इथपर्यंत. तेवढंच. अरे यार इकडे पण चाललाय बस असते. पण ते अचानक झालं. मला पण माहिती नाही असं का अचानक कधी झालं असं. मग आता काय त्याला काय खाज वगैरे तर नाही मला मानेला आली का? असं इचिनेस वगैरे दाखवून बघायला लागेल ना. इचिनेस पण असं काय झालं नाही. असं काय नाही झालं. अचानक कसं काय लक्ष गेलं तुझ्यावर? आणि एवढा तो स्पॉट एकदम दिसून येतो ना. आता मी बघितलं आज. अरे एवढा इथून पूर्ण असं. लक्षच पण नाही. माझा पण लक्ष नाही गेला.
बघू त्याला मी ना पहिले हालत वगैरे लावतो, घरचा आपला उपाय करतो. हा चालेल. जर नाही झाला तर मग डॉक्टरला दाखवू आपण. हो इकडचा राहून गेला तो पण मी असंच हालत वगैरे लावून करून टाकला बरं त्याला. ते मे बी घामामुळे वगैरे होते का काय काय अरे पण स्वेटिंग झाली असती तर खाज आली असती ना, मी खाजवल्यामुळे पण लाल पडला असता, असं झालं असतं ना. मला तर आठवत नाही माझ्या मानेला खाज आलेली असं काय. काय माहिती मला. अरे यार सिरियसली मला पण काय लक्षात नाही माझ्या. आणि अरे हा यार याच्यामध्ये पण दिसून येतो पूर्ण. ही शपथ यार ऍक्च्युली मला लक्ष नव्हता, म्हणजे स्वेटिंग पण नाही झाली काय नाही झाली. आणि अचानक काय माहिती असं दाग असं पूर्ण पडलाय. आणि असं गोरा अंग आहे ना माझा. गोरा गोरा अंग आहे ना. सिरियसली दीक्षाचं कसं काय लक्ष गेलं काय माहिती. एवढे दिवस माणूस तयारी करतो आंघोळ करतो तेव्हा काही दिसलाच नाही दिसला मला ऍक्च्युअली. मी आधीच तुला बोललो असतो की मीच नसतं लक्ष दिलं का माझा बाबा माझ्या काहीतरी झाला इकडे मानेला. समजलं तर असतात ना मला. नाही मी मुद्दाम केला असं का माझं मला काय होतं तर मी स्वतःहून सांगेन ना. बघू दाखवायला लागेल काय काय नाही ते नाही का. हा जर वाढत असेल अचानक झाला म्हणजे तो एकदमच झाला पटकन असा, आधीपासून झाला असं थोडं थोडं. मे बी आपलं लक्ष नसेल का काय, जसं आता लक्ष नव्हतं. आता मला असं फोल्ड मुले मला वाटतं ते दिसून येत नसेल, अचानक आता गरमी मुलं मे बी वाढलं. इकडे पण होतो ना मग इकडे पण थोडस झालंय का. झालंय का थोडं आहे. झालंय काय. हो हे काय हा लाईट आहे ते पण तसंच मे बी फोल्ड मुळेच होते पक्का. आणि गरमी मुले पण होत असेल असं काहीतरी असेल. हा तसंच आहे. पण इकडेच बरं झालं, बाकी इकडे कुठं झालेलं नाही काय. बाकी ठिकाणी फोल्ड होतो, मानेला फोल्ड होतोय ना. इथे फोल्ड होतो माझा, इथे पण होतो, पायाला पण होतो ना इथे. अशी मान होतो तेव्हा पण होतो ना. माणसाला मजाकच सुचते. अरे मग आता काय मजाक नाही करू तर काय करू माझा. बाकी कुठे तिथं नाही होणार. नाही चेक करतो रे मी फक्त असा काय झालाय का कुठे असं काय. इकडे मागे कुठे बघ. नाही झालं ना. आतमध्ये पण काय झालेलं नाही. सिरियसली सांगतो आज आतमध्ये झालं पण अचानक झालं काय माहिती नाही. पण बघू आता काय सुचत तर नाही काय झालं ऍक्च्युली. कोणाला काय माहिती झालं तर प्लीज सांगा आम्हाला कमेंट मध्ये. आता काय तुम्हाला विचारू शकतो मी त्याला हलद वगैरे लावी ना तर रात्री फोल्ड मुळेच असेल. नाही पण असं अचानक नाही झाला. आता आधीपासून का फोल्ड आज इकडे कसं लाईट आहे तसंच लाईट होतो तेवढं झालंय ते. आजच थोडी अचानक तर लगेच फोल्ड होऊन असेल ते आपलं गरमी मुले असेल मे बी. आपलं लक्ष नसेल गरमी मुले असेल. ठीक आहे बघू. जर नाही झाला जर वाढला तर मग त्याला मी काहीतरी डॉक्टरकडे दाखवावं लागेल. स्किन कारण तर काला दिसून येतो ना स्पॉट असा पूर्ण दिसून येतो असा लगेच तो स्पॉट असा झाला असा कम्प्लीट. आणि लक्ष नव्हतं माझं पण ऍक्च्युली. आंघोळ पण करतो आरशासमोर पण राहतो उभा तरी पण लक्ष नाही गेला असं असतं. चला आपण सध्या आता भूक लागली जेवून घेऊ नंतर त्याचा मानायचा विचार करू नाही का. चालेल चला मग. तर गाईज या आता जेवायला. आमचा स्वयंपाक झालेला आहे पूर्ण आणि चपाती इथे चुरायला लावली तुम्ही बघू शकता. ही पद्धत कुठे जास्त करून करतात. नाशिक साईड तिकडे तिकडे धुले नाशिक साईडला तिकडे असतं अशी पद्धत म्हणजे चुरून खायचं मस्त. मटन भाकरी चपाती पण चुरून अशी मला सवय नव्हती. हिने जेव्हा सांगितलं तेव्हा मला पण पहिले नव्हतं चांगलं वाटत पण जेव्हा सुरुवात केली तेव्हा मग चांगला वाटायला लागला खायला. म्हणजे ते कसं पूर्ण अशी चपाती ना एकदम अशी रश्यामध्ये अशी पूर्ण भिजते अशी पूर्ण आणि एकदम अशी मस्त लागतं घास बनवायला ना. आणि चपाती मेन म्हणजे कशी थोडी सकाळची असेल तर अजून छान. ताजीपेक्षा जरा सकाळी आणखी म्हणजे शिका काहीतरी शिकणार खूप. भाकर अजून भाकर असेल ना आणि जर चिकन किंवा मटनचा रस्सा. ज्वारी बाजरीची भाकर. एक टाइम ज्वारी बाजरीचा आम्ही मटणासोबत असं चुरून खाल्लेला आईसोबत एवढा भारी वाटलेला मला. सिरियसली एक नंबर मला लागलेला आईसोबत. तेव्हापासून मग मी बोलत नाही काय चुकर मी घेतोय हा दाखवून देत नाही काय मला पण आता आवडतंय असं. आता मला पण आवडतं असं सांगतच नाही मी. पण चांगलं लागतंय. कधी ट्राय करा तुम्ही नसेल करता कधी ट्राय करा. मस्त लागतं मस्त एकदम. असे छोटे 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 तुकडे करायचे एकदम आणि त्याच्यावर रस्सा टाकायचा पूर्ण असा एकदम ठीक रस्सा टाकायचा. कंजूसी नाही करायची रस्सा टाकायचा नाही. आणि हा बघा आमचा मस्त वावचा रस्सा झालेला आहे. व्हेरी गुड. आणि हा बघा
चपाती चुरले, त्याच्यामध्ये आता रस्सा पूर्ण, हे बघा कसा मस्त खायचं, मस्त एकदम आरामात मजेशीर नाही का. डोफे टेकून कसं बोलतो आपण खायचं, डोफे टेकून तसं खायचं नाही का, म्हणजे असं बोलतो कोण कोण, डोफे टेकून खायचं आता. हा हा बघा मस्त एकदम. आणखी रस्सा टाकायचा आणि ते व्यवस्थित चुरून घ्यायचं असं, एकदम लापशी टाका नाही का, लापशी किंवा पे असं एकदम चुरून खाल्लं ना एक नंबर लागते. कधी ट्राय करा तुम्ही, मस्त लागेल एकदम. बघा नक्की मस्त नक्की मस्त लागेल. नंतर मग आम्हाला नक्की सांगा कसा लागला ते. कसं लागते. हो, हा कोणाकोणाला नाही पण आवडणार असं बघून, का थोडं विचित्र वाटेल, पण खाऊन बघा, खाल्ल्यावर छान लागते. खाल्ल्यावर चांगलं लागलं तर मग विचित्र, मला पण स्टार्टिंगला वाटलेलं असं विचित्र, पण खाल्ल्यावर मस्त लागते आणि पोट भरल्यावर काय वाटते काहीतरी हा नाही का, असं आहे. तर खा नक्की, ट्राय करा. तोपर्यंत आम्ही जेवतो, मग आपण बोलूया. आणि मानेचा मला आला टेन्शन आता, कसं काय झाला अचानक मला माहिती नाही. काय दुर्लक्ष करण्याचे परिणाम. दुर्लक्ष केलंच नाही, आजच समजलंय, आत्ताच समजलंय. मी कुठं दुर्लक्ष केलं. मग तेच लक्षण आहे ना. असं एक माणूस दिवसात तयारी करतो, असं पावडर वगैरे लावतो, साबण वगैरे लावतो. एक दिवसात कसं काय समजेल, एक दिवस कसं काय समजणार ना. मला पण आजच समजलं, हिला समजलं तसं मला पण आजच समजलं ना. असं थोडी का महिन्यानुमहिने वर्षानुवर्ष तिथं हाच घेऊन फिरतो आणि मी लक्षात दिलं नाही, असं नाही ना. आजच अचानक समजला, काय बोलेल ना काय नाही. ठीक आहे, चला मग आम्ही जेवतो, तुम्ही पण जेवून घ्या, नंतर मग आपण बोलू. ठीक आहे. तर गाईज आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही जाऊन गेलेलो कोल्ड्रिंक आणायला आणि त्यासोबत आम्हाला आईस्क्रीम पण आणावी लागली. फक्त कोल्ड्रिंकचा आमचा विषय झालेला आहे घरातून, का आपण जाऊन जिरा सोडा घेऊन येऊ. आणि येताना आम्ही जिऱ्या सोड्यासोबत हे काय घेतलं, आईस्क्रीम सँडविच. मॅडमला खूप आवडतो, मेल्ट होऊन जाईल तो. एक तर कोल्ड्रिंक ठेवायला पाहिजे आपण फ्रीजमध्ये नाही का. आईस्क्रीम सँडविच हवी खाऊ आणि थोड्या वेळानंतर मग जिरा सोडा पिऊ. जिरा सोडा हा चांगला लागतो, त्या दिवशी म्हणला मला खूप आवडला. हा लाहोरी जिरा म्हणून आहे, लाहोरी जिरा. मस्त फ्रीजरमध्ये थोडा वेळ ठेवतो याला आणि नंतर आपण पिऊया. ठीक आहे. तर आज जरा मानेचा जरा काहीतरी प्रॉब्लेम झाला माझा, म्हणून बाकी काय नाही, मूड गेला थोडासा. तरी जेवलो आम्ही, खुशीत जेवलो. आता आम्ही आईस्क्रीम पण खाऊ. टेन्शन नाही घ्यायचा, टेन्शन बाजूला ठेवायचा, नंतर बघू आपण. ठीक आहे. तर चला, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि सांगा. ठीक आहे. तोपर्यंत बाय. बाय.